सर्वांना नमस्कार। अत्यंत कमी अवधीमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्या एवढ्या पावसामध्ये पण सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आजची प्रेस कॉन्फरन्स यासाठी आपण आयोजित करतोय। खरं तर आपण एक इंटरव्ह्यू देऊन पण आपल्याला प्रसार माध्यमांपर्यंत हे पोचवता आलं असतं, परंतु नवी मुंबईच्या एक प्रमुख जे घटक आहेत त्यामध्ये पत्रकार जे आहेत ते सुद्धा एक महत्त्वपूर्ण त्याचा भाग आहे आणि त्यामुळेच तुमच्या कानापर्यंत ही गोष्ट जावी, त्याला प्रसिद्धी मिळावी याकरता ही प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली आहे। आणि अवघ्या थोड्या शब्दामध्येच मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की जेव्हापासून महासभा विसर्जित झाली, नगरसेवकांचा कार्यकाल संपला, तेव्हापासून प्रशासन या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करत आहे। या दरम्यान ज्याप्रमाणे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वाटेल त्याप्रमाणे कोणत्याही वार्डामध्ये कशाही पद्धतीने काम काढणे, त्याच्यामध्ये समानता न ठेवणे, म्हणजे जर मुख्यमंत्र्यांकडनं फोन आला तर त्याची कामं पहिली करणं, मुख्यमंत्र्यांकडनं फोन येत नसेल आणि त्या वार्डामध्ये सामान्य नगरसेवक असेल त्यांच्या वार्डाकडे दुर्लक्ष करणं। या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं गेल्या कालखंडामध्ये कोणत्या वार्डामध्ये किती कामं झालं याचा अनालिसिस जर केलं तर आपल्याला कळेल की ज्या लोकांनी पक्ष सोडून किंवा आपण म्हणू की ज्या लोकांनी त्या ठिकाणी दुसरीकडे प्रवेश केला आणि त्यांची कामे पहिली करण्यात आली, अशा सुद्धा घटना आपल्याला या दरम्यान पाहायला मिळालेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं, मी सिवूडसाठी या ठिकाणी बसलेलो आहे। सिवूडचा प्रश्न आहे आणि जे आमचे सिवूडमधील नागरिक आहेत त्यांना अनेक वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी मूर्ख बनवण्याचं काम करत आहे। महासभेमध्ये या ठिकाणी पाम बीच लगत अंडरपास बनवा DPS पर्यंत अशी मागणी 2015-16 दरम्यान झाली होती। महासभेत एखादा ठराव मंजूर झाला, उपसूचनेतून त्यावेळेस सुद्धा एक ठराव आला होता, प्रस्ताव आला होता आणि त्याच्यावरती उपसूचना म्हणून आम्ही सेक्टर 50 ते DPS पर्यंत अंडरपास बनवा, ओव्हरहेड ब्रिज बनवा अशा प्रकारची मागणी केली होती। ती मागणी मंजूर झाली, म्हणजे जेव्हा एखादा प्रस्ताव मंजूर होतो उपसूचनेसह त्याची अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं काम आहे, पण त्याच्यावरती सुद्धा एक तसूभरही प्रशासनाने काम केलेलं नाही। कारण त्या ठिकाणी असं दाखवलं जातं अनेक प्रकल्प त्या ठिकाणी येणार आहेत। आम्ही कोणत्याही कधीही म्हटलो नाही की तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही भुयारी मार्ग बनवा, ओव्हरहेड ब्रिज बनवा, तुम्ही आपलं स्थान बदलून त्या ठिकाणी सुविधा तुम्हाला देता आली असती। या दरम्यान किती अपघात झाले याची सुद्धा माहिती आपल्या सर्वांनी घेणं गरजेचं आहे। अनेक लोक मृत्युमुखी पडलेत त्या ठिकाणी। 5-6-7 हजार लोक विद्यार्थी दररोज DPS शाळेमध्ये ये जा करतात। शेकडो पालक असे ज्यांच्याकडे गाडी घोडे नाही आहेत, ते लोक पायी प्रवास करतात आणि एवढा धोकादायक आणि एवढ्या जलद गतीने या ठिकाणी वाहने या ठिकाणी पाम बीचवरून त्या ठिकाणी येत असतात, जात असतात। अशा परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुलांना शाळेत पोचवण्याचं आणि तिकडनं घेऊन येण्याचं काम या ठिकाणी पालक करतात। माणूस मेला तरी या ठिकाणी प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याच्यापेक्षा लाज वाटण्यासारखी बाब कोणती नाहीये। प्रत्येक वेळेस, गेल्या वेळेस सुद्धा आपण आंदोलन केलं, आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही भुयारी मार्गाचं काम आम्ही लवकरात लवकर करू किंवा सुरू करू। त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं की कॉरिडॉरचं काम बाकी आहे, पण कॉरिडॉरचं काम कुठून होणार आहे हे खुद्द अधिकाऱ्यांना माहीत नाही। फक्त चालढकल करायची, या ठिकाणी कामं करायची नाही, अशा पद्धतीचं काम जे आहे प्रशासनाने चालू ठेवलेलं आहे। हा झाला भुयारी मार्गाचा विषय। या ठिकाणी शेजारीच एक भूखंड क्रमांक 2 गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोकळा पडलाय आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या, स्वीपिंग मशीन ठेवण्यासाठी तो भूखंड कॉन्ट्रॅक्टरला
अनधिकृत पद्धतीने भाड्यावर दिला जातो. सिडकोचं जर ॲग्रीमेंट पाहिलं तुम्हाला सबलीज करता येत नाही. मग कसं काय तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी भाड्याने जागा दिली याची पण चौकशी होणं गरजेची आहे. ते कोणी केलं सबलीज त्या अधिकाऱ्यावरती पण कारवाई होणे गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तुम्ही धनाढ्य लोकांना मदत करण्याच्या मागे सामान्य नागरिकांचं तुम्ही नुकसान करत आहात. त्या ठिकाणी स्पोर्ट्स सेंटरची मागणी आहे. आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं की सदर भूखंडाचा वापरात बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी स्पोर्ट्स सेंटर बनणं हे अशक्य आहे. मग मला प्रशासनाला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगताय आपला डीपी प्लॅन बनणार आहे, डीपी प्लॅन अजून मंजूर नाही झाला. डीपी प्लॅन मंजूर झाला तरच त्या ठिकाणी काम सुरू करता येईल. जर असं आपलं म्हणणं असेल तर माझा प्रशासनाला एक प्रश्न आहे की बाजूला दोन मोठे मोठे करोडो रुपयाचे प्रोजेक्ट चालू आहेत, शेकडो करोड रुपयाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपण म्हटलं तरी हरकत नाही, हजारो कोटींचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी दोन सुरू आहेत. त्या दोन्ही प्रोजेक्टला ज्या वेळेस नवी मुंबई महानगरपालिकेने ज्यावेळेस ना हरकत प्रमाणपत्र दिलं त्यांच्या अभिप्रायामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की महासभेमध्ये अशा प्रकारचा ठराव झालेला आहे. डीपी मध्ये या ठिकाणी तरतूद केलेली आहे जो आपला जो हा झोन आहे इंडस्ट्रियल झोन आहे त्याच्याऐवजी त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती केलेली आहे. अशा प्रकारची नोटिंग करून बिल्डरला फायदा होण्याकरता जर ती प्रस्तावित केलेली नोटिंग त्याचा वापर होऊ शकतो. डीपी मंजूर त्या ठिकाणी नसताना सुद्धा FSI त्या ठिकाणी मंजूर होऊ शकतो. मग आमच्या नागरिकांना स्पोर्ट्स सेंटरसाठी त्याचा वापर करता येत नाही. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या, म्हणजे पैशावाल्यांना वेगळ्या त्या ठिकाणी नियम आणि जे नागरिक आहेत त्यांना वेगळा नियम, असं कसं होऊ शकतं? माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये पण चौकशी झाली पाहिजे की तुम्ही जो ना हरकत दिला त्याच्यामध्ये त्यावेळेस सुद्धा आपला डीपी मंजूर नव्हता. याचा अर्थ असा एकतर ते कायदेशीर बेकायदेशीर केलेलं आहे किंवा तुम्ही आमची फसवणूक करतायत. तुम्हाला ते करता येतं परंतु तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कायद्यामध्ये तरतूद नाही किंवा डीपी मंजूर नाही अशा प्रकारच्या वल्गना तुम्ही करत आहेत. याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा विषय या ठिकाणी आता हे दोन प्रोजेक्ट झाल्यानंतर आपण जर सिवूड्स मधला विभाग बघितला, सिवूड्समध्ये काही ठिकाणी उद्यानं आहेत परंतु जॉगिंग ट्रॅक जो आहे हा ज्वेल ऑफ नवी मुंबईकडे आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी 2 किलोमीटर चालत जाऊन त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेता येणं शक्य नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जो हा जॉगिंग ट्रॅक होता किंवा या ठिकाणी जर आपण बघाल जो सर्व्हिस रोड होता त्याचा वापर वर्षानुवर्ष नागरिक करत होते, तो आता राहणार नाही. आता बिल्डर हे दोन प्रोजेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी वर्दळ वाढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सेक्टर 50 ते सावळा हॉस्पिटल LNT ब्रिज पर्यंत जॉगिंग ट्रॅक बनवा हा ठराव महासभेत मंजूर झालेला आहे. त्याला 9 वर्ष झाले, त्याच्यावर सुद्धा कोणत्या प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली नाही. ही सुद्धा लाजिरवाणी बाब आहे. हा विषय झाल्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे हा सिवूड्सच्या जे सिडको कॉलनीमध्ये लोक राहतात त्यांच्याकरिता आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारे आपल्या कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा जे IAS अधिकारी आहेत, आयुक्त आपण ज्यांना म्हणतो, ते सुद्धा कशा प्रकारे या ठिकाणी नागरिकांना न्याय देण्यामध्ये असफल झालेले आहेत. आपली जो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत 265 कलम आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जर एखादं धोकादायक बांधकाम असेल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही फॉल्ट त्यामध्ये सापडला असेल तर त्याची दुरुस्ती करण्याचं काम त्या मालकाचं आहे. आणि त्याची दुरुस्ती होत नसेल आणि ते बांधकाम तसंच ठेवलेलं असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं आहे, आयुक्तांचं आहे. आयुक्तांना ते अधिकार आहेत. जर दावा दाखल करता येत नसेल सिडकोवरती, त्या सिडको निर्मित इमारतींचा मालक कोण आहे? सिडको. प्रशासन म्हणून जर सिडकोवरती त्या ठिकाणी आपल्याला गुन्हा दाखल करता येत नसेल तर त्या ठिकाणी अजून एक तरतूद आहे की जो खर्च दुरुस्तीसाठी लागेल
तो खर्च नवी मुंबई महानगरपालिकेने करायचा आणि नंतर तो खर्च त्या इमारतींच्या मालकाकडून तो वसूल करायचा, म्हणजे सिडकोकडून वसूल करायचा. अशा पद्धतीची सुद्धा तरतूद त्या ठिकाणी आपल्या अधिनियमामध्ये आहे. मग हे अधिकारी का दुर्लक्ष करतात? का त्यांनी ह्या निकृष्ट जे बांधकाम झालं त्याच्यावरती नागरिकांना न्याय देण्याचं काम का नाही केलं? अधिनियम हा अधिकाऱ्यांसाठी जास्त आहे, लोकप्रतिनिधींसाठी तर आहेच, पण जे त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी काम करत आहेत त्यांनी तो अधिनियम वाचला पाहिजे, त्यांची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. परंतु तो आपल्याला दिसेल एकही अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाही आणि त्याच्यामुळे आमच्याकडे शेकडो घटना झाल्यात, अनेक लोक जखमी झाले, त्याच्यामध्ये आमच्या लोकांना आर्थिक त्या ठिकाणी नुकसान होते. कारण ह्या सगळ्या धोकादायक जे इमारती झालेल्या आहेत त्यांचं बांधकाम सिडकोने केलेलं आहे आणि त्या सिडकोवरती कारवाई करण्याकरता आयुक्त आणि नवी मुंबई महानगरपालिका पाठीपुढे पाहत आहेत. कोणी आयुक्त आला आणि कोणी आयुक्त गेला, कधीही त्यांनी आम्हाला न्याय देण्याचं काम केलेलं नाही. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला गुन्हा नोंद करता येत नाही ना, तर तुम्ही आमची दुरुस्ती करून द्या, नियमामध्ये जी तरतूद आहे ती करून द्या. जर तुम्ही आमची ती दुरुस्ती केली नाही तर आम्ही जे आंदोलन आहे, आत्ता आम्ही तुम्हाला फक्त इशारा देतोय उद्याच्या आंदोलनातून, परंतु जर तुम्ही त्याच्यामध्ये तरतूद असून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं किंवा त्याला टाळण्याचं काम केलं तर आम्ही हे आंदोलन कधी संपू देणार नाही. जोपर्यंत याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही नागरिकांतर्फे सुरू ठेवू, शेवटच्या नागरिकांपर्यंत, शेवटच्या नागरिकापासून, पहिल्या नागरिकापासून शेवटच्या नागरिकापर्यंत आम्ही पोहोचू आणि ते आंदोलन सुरू ठेवू. या सगळ्या गोष्टी नवी मुंबई महानगरपालिकेत चालू असताना तुमच्या सर्वांचं लक्ष मला अजून एक गोष्टीकडे वेधायचं आहे, ती म्हणजे हल्लीच्या काळामध्ये महासभा विसर्जित झाल्यापासून मनमानी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवणे आणि काही अधिकाऱ्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये त्यांना वाटेल तसं त्या कायद्याची पायमल्ली करून तुडवणं, त्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये घोळ घालणे, ही सगळी कामं जी आहेत एक सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहेत. सेक्टर 50 येथील जी सीबीएसई शाळा आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं होतं की स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, परंतु स्थानिकांचा हक्क डावलण्यासाठी आणि इकडच्या लोकांचा ॲडव्हान्टेज निघून जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनातल्या जे काही अधिकारी आहेत, जे आजूबाजूच्या वार्डामध्ये राहतात, आजूबाजूच्या विभागात राहतात, त्यांच्या लोकांचा किंवा त्या वार्डातील विभागातील लोकांचा नंबर त्या ठिकाणी लागत नाहीत. म्हणून जी ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेली, प्रवेश प्रक्रिया राबवली गेली, त्याच्यामध्ये 1 किलोमीटरचं अंतर नसताना सुद्धा 1.5 किलोमीटर मधील जे वार्ड आहेत त्यांना समाविष्ट करून घेण्यात आलं आणि दाखवण्यात आलं की हे 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. त्यामुळे जे 1 किलोमीटरच्या अंतरावरती जे नागरिक राहतात त्यांचा जो ॲडव्हान्टेज होता, त्यांचा जो फायदा होणार होता, तो फायदाही आता राहिलेला नाही. हे काम कोणी केलं? हे काम त्या एजन्सीने केलं, ज्या एजन्सीसाठी जी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यासाठी 15 लाख रुपये खर्च केले. 15 लाख रुपये ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यासाठी खर्च केली आणि ती प्रक्रिया सुद्धा चुकीची राबवली. त्यांच्यावरती पण गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया अशा पद्धतीने राबवून घेतली त्यांच्यावरती पण गुन्हा राबवला पाहिजे. आम्हाला आमच्या कॅन्डिडेटचं ऍडमिशन मिळावं म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. प्रशासनाचा हा गैरसमज असेल, आम्हाला त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायची ज्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. आम्हाला तुम्ही काय समजताय? आम्हाला समजत नाही का काही गोष्टी? आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की कोणीतरी एखादा राजकारणी आमच्या विभागातला अधिकाऱ्याकडे जातो महानगरपालिकेच्या आणि त्याला सांगतो शहरातल्या बाहेरच्या उमेदवाराला या ठिकाणी तुम्ही कामावर घ्या. कागदपत्र नसताना तो उमेदवार इकडचा नसताना जबरदस्ती त्या ठिकाणी या ठिकाणचे त्यावेळेचे उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या संगनमताने गेल्या वर्षी सुद्धा अनधिकृत पद्धतीने मदतनीस, बालवाडी मदतनीसची भरती झाली. त्यावेळेस सुद्धा मी आंदोलन केलं होतं, परंतु कालांतराने आयुक्तांनी विनंती केली, गणेश नाईक साहेबांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि सांगितलं ज्या उमेदवारांवरती अन्याय झाला त्या उमेदवारांना परत घ्या. परंतु प्रशासनाने त्यांचा पण शब्द ठेवला नाही. 3 उमेदवार होते, त्यापैकी पुन्हा यावेळेस 1 उमेदवाराला घेतलं आणि 1 उमेदवार जो नवी मुंबईचा रहिवासी नाही
उल्व्याचा रहिवासी आहे, त्याला सुद्धा या ठिकाणी निवडण्यात आलं होतं. भले त्याला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर दिलं नाही, परंतु त्याची निवड झाली होती आणि त्याला कामावर बोलवण्यात आलं होतं. ही मला जेव्हा बाब कळाली तेव्हा मी आकांक्षा फाउंडेशन, जी सेक्टर 50 येथे शाळा चालवते, त्यांना संपर्क केला आणि त्यांना विचारलं, मला जे कॅन्डिडेट सिलेक्ट जे झालेले आहेत त्यांचे कागदपत्र तपासायचे आहेत. आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आली की कुठेतरी आता हे बिंग फुटणार आहे, म्हणून त्या लोकांनी सर्वे केला, त्या कॅन्डिडेटला कामावरती येण्यापासून थांबवलं. तरी सुद्धा या ठिकाणी ते प्रकार थांबले नाहीत. राजकारणाच्या माध्यमातून दबाव आणून प्रशासनावरती बाहेरचा कॅन्डिडेट भरण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे. ते कोण राजकारणी करतात त्याचं पण उत्तर मी काही दिवसानंतर देणार आहे. कारण आमचा जो लढा आहे, आम्हाला त्याला फाटे त्या ठिकाणी दुसरा काही त्याच्यामध्ये आम्हाला डायव्हर्ट करायचा, हा विषय आम्हाला डायव्हर्ट करायचा नाही. म्हणून आत्ताच्या तरी घडीला आम्ही त्या राजकारणाचं नाव घेत नाही, पण त्या राजकारणाला कळालं पाहिजे की राजकारण तुमच्या शिफारशीवरून चालत नसतं. लोकांचं ज्या वेळेस फक्त तुम्ही कोणाच्या तरी एका माणसाची शिफारस करता त्यावेळेस दुसऱ्या माणसावर पण अन्याय होऊ शकतो. यावर पण याकडे पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. जो लोकप्रतिनिधी सर्वांना न्याय देतो त्यालाच आपण खऱ्या अर्थाने आपला जनमानसातला नेता म्हणतो, त्यालाच आपण जनसेवक म्हणतो, लोकसेवक म्हणतो. आणि जर असे लोकसेवक, असे जनसेवक बाहेरच्या लोकांना या ठिकाणी आणून स्थानिक नागरिकांवर अन्याय करत असतील तर मी तुम्हाला सांगतो, ही स्थानिक नागरिक जे आहेत त्यांना कधी माफ करणार नाही. तर मित्रांनो, मला या ठिकाणी एवढं सांगायचं होतं, जे या ठिकाणी अनेक विषय आहेत जे नेव्हर एंडिंग आहेत, परंतु आपल्या सर्वांचा वेळ अमूल्य आहे आणि वातावरण पण त्याप्रमाणे आपण बघितलं तर आपण असं म्हणतो की आज जास्त पावसाचं वातावरण आहे. तुम्ही तरी सुद्धा या ठिकाणी हे सगळं कव्हर करण्याकरता, रेकॉर्ड करण्याकरता, त्याची दाद घेण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि उद्या सकाळी 10 वाजता या सर्व प्रश्नांवरती जाब विचारण्याकरता आम्हाला फक्त लेखी आश्वासन पाहिजे नाही, आम्हाला टाइम लिमिट, हे काम करण्याकरता तुम्ही किती वेळ घ्याल, जोपर्यंत त्याच्यासह आम्हाला ते लेखी उत्तर मिळणार नाहीत तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. उद्या माझा वाढदिवस जरी असला परंतु तो वाढदिवस त्या ठिकाणी साजरा न करता त्या ठिकाणी आक्रोश आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करणार आणि जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत हे आंदोलन त्या ठिकाणी थांबणार नाहीत असं मी जाहीर करतो. मला असं वाटतं याआधी आम्ही सिडकोकडे खूप वेळा न्याय मागितला, सिडकोने आम्हाला न्याय दिला नाही. परंतु एक बाब आमच्या लक्षात त्यावेळेस आली नव्हती आणि कोणाच्याच या ठिकाणचे आमदार असतील, खासदार असतील किंवा IAS ऑफिसर, आयुक्त जरी असतील, त्यांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली नव्हती की जरी सिडकोने आम्हाला न्याय दिला नाही परंतु नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये आम्हाला न्याय देऊ शकते. नवी मुंबई महानगरपालिकेकडे तो राईट आहे की खर्च करून आमच्या इमारती दुरुस्त करून देणे किंवा सिडकोवरती गुन्हा दाखल करणे आणि त्याची प्रोसिडिंग करून घेणे. ह्या दोन्ही गोष्टी नवी मुंबई महानगरपालिकेने केलेली नाही आणि म्हणून आम्ही कधीच ह्या धोकादायक इमारतींसाठी कधीही आम्ही महानगरपालिकेविरुद्ध आंदोलन केलेलं नाही. परंतु जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हा कलम आपल्या अस्तित्वात आहे, आपला महाराष्ट्र अधिनियम जो आहे नवी महानगरपालिकेचा, त्याच्यामध्ये अस्तित्वात असताना, आपला राईट असताना आम्ही जर तो वापरला नाही तर त्यात म्हणजे आपण म्हणायला पाहिजे की म्हणजे सगळ्यांचंच याच्यामध्ये अपयश आहे. आणि मला असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की कोर्टात जाल की नाही जाईल, ही पुढची पायरी तीच आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने यामध्ये जर दखल दिली नाही आणि न्याय दिला नाही, आम्ही दोघांच्या विरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी कोर्टात जायला कमी करणार नाहीत. त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करण्याचा नागरिकांना अधिकार आहे आणि ते अधिकार आम्ही तो आमचा वापरू आणि कोर्टात पण आम्ही तो त्याबाबत दाद मागू. परंतु यावेळेचं जे आंदोलन असेल ते मोठं आंदोलन असेल. सर, तुम्ही सेक्टर 50 जे शाळेत प्रवेशासाठी कागदपत्राच्या बाबतीत पक्षपात केला आहे असं तुम्ही लिहिलं आहे अन्यायकारक अंतर्गत. एक्झॅक्टली ते काय प्रकरण आहे, म्हणजे काय पक्षपातीपणा आहे याच्यामध्ये? जे प्रवेश प्रक्रिया आपण राबवतो त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की यामध्ये रजिस्टर ॲग्रीमेंटशिवाय प्रवेश देता येणार नाही आणि त्या धर्तीवरती त्यांनी स्थानिक जे भाडेकरू हे आहेत, उमेदवार आहेत किंवा पालक आहेत, विद्यार्थ्यांचे पालक आहेत, त्यांचे अर्ज त्या ठिकाणी नामंजूर केलेले आहेत.
दुसऱ्या बाजूला त्यांनी अशा लोकांचं सिलेक्शन केलेले आहेत ज्यांचे नोटरीचे ॲग्रीमेंट आहेत. मग हा दुजाभाव कसा काय? आमचं प्रशासनाला आव्हान आहे, तुम्ही जेवढे ॲडमिशन केले ते लोकांपर्यंत तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट्स ते सार्वजनिक करायला पाहिजे. पालिकेने त्यावेळी किलोमीटरचा पण फॅक्टर ठेवला होता, क्रायटेरिया किलोमीटर 1 किलोमीटर 3 किलोमीटरचा ठेवला, तरी सुद्धा हे झालं. मग कसं पालिकेने जो क्रायटेरिया ठेवला त्याच्यामध्ये सुद्धा बनाव त्यांनी केलेला आहे. 1 किलोमीटरच्या अंतरावर नसताना सुद्धा अनेक विभाग यामध्ये जोडलेले आहेत आणि अनेक विभाग जोडल्यामुळे जे विभाग 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती आहेत त्यांना पण त्यांनी 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे जे 1 किलोमीटरमध्ये राहणारे जे विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांना बाकीच्यांसोबत कॉम्पिटिशन करावं लागलं आणि त्यांचं नाव त्या ठिकाणी आलेलं नाही. म्हणून स्थानिक पालक जो आहे प्रवेशापासून वंचित राहिला 1 किलोमीटरच्या अंतरावरचा, परंतु 1.5 किलोमीटर 1.3 किलोमीटरच्या अंतरावरच्या पालकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळालेला आहे. आमचं म्हणणं आहे हे सगळे कायदे आणि नियम जे आहेत ते महाराष्ट्र शासनाने बनवलेले आहेत. हे काय कोणत्या नगरसेवकाने बनवलेले नाहीत किंवा महानगरपालिकेने बनवलेले नाहीत. त्याची अंमलबजावणी करणं हे शिक्षण विभागाचं कर्तव्य आहे. स्पोर्ट्स सेंटरचा आम्ही तुम्हाला यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख हे केलाय की हा जो भूखंडाची मागणी आहे स्पोर्ट्स सेंटर बनवा, जेव्हा आम्ही करतो त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं जातं की या ठिकाणी आपला डीपी अजून मंजूर झालेला नाही आणि त्यामुळे आम्हाला वापरात बदल करणं शक्य नाही. महासभेमध्ये किंवा जे आपलं डीपी प्लॅन जो आता आपण मंजूर झाला असं म्हणू, जो जाहीर झाला, त्याला अंतिम मंजुरी जरी राज्य शासनाकडून येण्याची बाकी असेल तरी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकाने सिडकोच्या काही प्रोजेक्ट्सला, सिडकोच्या काही भूखंडांना एनओसी दिलेले आहे. हे जे डीपी प्लॅन आहे त्याचा आधार घेऊन, त्याचा संदर्भ देऊन त्यांनी बिल्डरांना FSI जास्त मिळावा, म्हणजे वापरामध्ये बदल त्या अनुषंगाने करून घेतलेला आहे. उदाहरण तुम्हाला देईल की बाजूला 2 भूखंड आहेत. आपण जर बघितलं इथे डेल्टा आणि गामी ह्या 2 भूखंड आहेत, जो 5 स्टारचा भूखंड होता. तुम्ही जर बघितलं आपला डीपी या ठिकाणी जाहीर झाला नाही, परंतु सिडकोने त्या ठिकाणी चेंज ऑफ यूज करून हॉटेलचं जे जो भूखंड होता हॉटेलसाठी 5 स्टार हॉटेलसाठी त्याला रेसिडेन्शियल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्याला परवानगी दिलेली आहे. तुम्हाला एक गोष्ट मला लक्षात आणायची आहे, जर डीपी प्लॅन बदललाच नाही तर इकडचा जो आपण योजना विभाग म्हणून आपण म्हणतो नगर विकास विभागाने या ठिकाणी विरोध करायच्या ऐवजी त्यांना सहकार्य केलेलं आहे. आपल्या अधिकाऱ्यांच्या नोटिंगच्या द्वारे त्यांनी या ठिकाणी जो संभावित डीपी आहे त्याचा संदर्भ देऊन सांगितलंय की महासभेने याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे, जो बिझनेस झोन आहे त्या ठिकाणी त्याचं रेसिडेन्शियल झोन त्या ठिकाणी कमर्शियल झोन जो आहे तो भूखंड कमर्शियल झोनमध्ये येत होता. महासभेने त्याला मंजुरी दिलेली आहे रेसिडेन्शियल होण्याकरता, अशा प्रकारचा त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि एनओसी दिलेली आहे. मग मला हा प्रश्न महानगरपालिकेला विचारायचा आहे, तुम्ही केलेलं कृत्य हे अधिकृत होतं की अनधिकृत होतं? बघा, हा विषय जो आहे हा चर्चेला आला किंवा नाही, त्यावेळेस आम्हाला सांगायला काय, आम्ही आमच्या प्रभागातले काही विषय हाताळत होतो आणि ते विषय होणं आमची प्राथमिकता होती. या ठिकाणी दुसरे नगरसेवक होते, बाजूच्या वार्डातील नगरसेवक होते, तर आम्ही कधीही ढवळाढवळ त्या ठिकाणी कधी केली नाही. परंतु विषय हाताबाहेर गेला, जेव्हा सीवूडचा विषय आला, गेल्या काही काळ 2020 पासून आम्ही सर्वत्र सीवूड्समध्ये त्या ठिकाणी त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम आम्ही करतोय. म्हणजे माझ्यासारखे काही इतर नगरसेवक त्यांच्या विभागात करत असतील, तर हे काम मी माझ्या सीवूड्समध्ये करतोय. तर माझ्या लक्षात आलं की ही जी चुकीची बाब ही झालेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला आठवत असेल की मीच आंदोलन केलं होतं शिवड महानगरपालिकेच्या बाहेर. परंतु मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही केलेली बाब योग्य असेल, ती नियमाला धरून असेल, तर आमचं स्पोर्ट्स सेंटर काय बनवू शकत नाही? आम्हालाही त्या आधारे बनवून द्या ना. तुमचा चेंज ऑफ यूज होईल तेव्हा होईल. मग तुम्ही आम्हाला वेगळा न्याय, नागरिकांना वेगळा न्याय आणि करोडपती लोकांना वेगळा न्याय. म्हणजे ह्या शहरामध्ये काय चाललंय, धनाढ्य लोक मोठी होत चालली आणि सामान्य माणूस हा सामान्य राहत चाललाय. धनाढ्य लोकांसाठी नियमाची पायमल्ली आणि सामान्य नागरिकांसाठी कायदा पुढे दाखवला जातो. आपल्यासमोर अदानीचा जो 9 PBR प्रोजेक्ट आहे त्याचं उदाहरण आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांची तो भूखंड जो आहे तो आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतोय, परंतु त्याला CC सिडकोने दिलेली आहे. म्हणजे आपल्या सर्वांसाठीच म्हणजे शर्मेची बाब आहे. म्हणजे आपण हतबल आहोत, आपण पत्रकार
माझ्यासारखा लोकप्रतिनिधी सामान्य हातबल आहे, परंतु ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ना, किंवा जे लोक हे रोखू शकतात, त्या सर्वांसाठी लाजिरवाणी बाब आहे. तुम्ही फाईट करत आहात लोकप्रतिनिधी मग स्थानिक आमदार, तुमचे जे विषय आहे मोस्ट ऑफ 50-60% हे राज्याशी निगडीत आहे. क्रीडा संकुल, नगरविकास विभागाचा याच्यामध्ये खूप सारा मोठा हात म्हणजे हस्तक्षेप होऊ शकतो. स्थानिक आमदार त्यांना याबाबत तुम्ही काय कळवलं का, किंवा त्यांनी तुम्हाला काय विचारपूस केली काय असं विषय? हे बघा, हे जे शहर जे आहे ना, किंवा हा जो भाग आहे, हा विशाल डोळसचा भाग नाही. कारण की ते स्थानिक आमदार तुमच्याच पक्षाचे आहे. मी त्याचं उत्तर देतो. हा जो भाग आहे, हा मला कोणत्या नागरिकांनी सांगितलं नाही की तू हा विषय घे. जर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी या विषयाची माहिती घेऊन अभ्यास करून त्याची मांडणी लोकांपुढे करू शकतो, तर त्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं ते कर्तव्य आहे, जे जे या विभागाशी संलग्न आहेत, की त्या विषयावरती काय त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे. कोणी काय केलं कोणी नाही केलं हा माझा विषयच नाही, परंतु मला एवढं कळतं की मला वाटतं ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी केली. माझं म्हणजे पत्रकारांनी हा जो विषय जरा आहे ना थोडासा ऐकून घेतला बरोबर होईल. छोटासा विषय होता हा, आणि खूप महत्वाची प्रश्न तुम्ही विचारला. मॅडम एक प्रश्न मॅडमने जो विचारला तो खरंच मला वाटतं की महत्त्वपूर्ण होता, आणि सगळ्यांनी या गोष्टीबाबतचं नॉलेज आपल्याकडे ठेवणं खूप गरजेचं आहे. CBSE बोर्डाची मान्यता म्हणजे काही लोक त्या पेपरमध्ये उल्लेख करताना करतात की शाळेला मान्यता नाही, परंतु तसं नाही. राज्य शासनाची मान्यता शाळा सुरू करायला लागते, ती मान्यता आपण घेतलेली आहे. परंतु CBSE शाळेशी ॲफिलेशन होतं, मान्यता म्हणत नाही आपण त्याला. ॲफिलेशन म्हणजे संलग्न करणे. अभ्यासक्रम जो आहे त्याला मंजुरी तोपर्यंत नाही घेतली तरी पण चालते. म्हणजे 8वी 9वीला हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते रजिस्टर्ड व्हायला पाहिजे CBSEच्या जे ॲफिलेशन आहे त्याच्या अंतर्गत. तेव्हा त्या शाळेला ती मान्यता राहते की हे CBSE बोर्डाचे म्हणजे 9वीपर्यंत तो कालावधी असतो. ह्या शाळेमध्ये नेमकं झालंय काय की अनेक लोकांना मी याच्यावरती टीका करताना पाहिलं. त्यामध्ये असे पण लोक त्याकडे समाविष्ट आहेत ज्या लोकांच्या कार्यकाळामध्ये या शाळेचं बांधकाम झालं. ॲफिलेशनमध्ये 2 महत्त्वाच्या अटी आहेत की शाळेला मैदान असणं गरजेचं आहे, आणि ह्या शाळेला मैदान नाही आहे. ही बाब कोणी नमूद करत नाही, कोणी सांगत नाही, पण मला सांगावीशी वाटते की त्या शाळेला जर मैदान असतं तर आतापर्यंत त्याचं ॲफिलेशन झालं असतं. त्यासोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्गखोल्या. 10वीपर्यंत पुरतील एवढ्या वर्गखोल्या त्या शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. ही इमारतीचं जे क्षेत्रफळ आहे आणि जेवढ्या वर्गखोल्या आहेत त्या पुरेशा नसल्या कारणास्तव त्याचं ॲफिलेशन आतापर्यंत झालं नाही, ही बाबसुद्धा कोणी सांगत नाही. आणि हे जे मला असं वाटतं जे आरोप करतात, कदाचित बोललं पण पाहिजे, कारण खूप वेळ गप्प बसून पण लोकांना वाटतं की जे लोक दाखवतात तेच खरं आहे, परंतु तसं नाही आहे. की कोणाच्या कार्यकाळात झालं म्हणून शिक्षित त्या ठिकाणी नगरसेवक पाहिजे, ज्याला कळेल की 10वीपर्यंतच्या वर्गखोल्या तरी किमान बांधून घेतल्या पाहिजेत. त्या शाळेच्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरता मैदान सुद्धा गरजेचं आहे, ही सुद्धा बाब लक्षात घेतली पाहिजे. आणि या ही सर्व बाब लक्षात घेऊनच CBSE ॲफिलेशनचा जो नियम आहे तो बनवला गेलेला आहे. आणि जर आज त्या ठिकाणी शाळेला ॲफिलेशन मिळत नसेल त्याला जबाबदार त्यावेळेचा लोकप्रतिनिधी आहे, हे मी ठामपणे सांगतो, ठासून सांगतो, सगळ्यांसमोर सांगतो. जर त्यांना हे समजत नसेल एवढी बाब तर त्यांनी राजकारण सोडून दुसरे काय त्यांचं काय काम धंदा आहे त्यांनी तो करावा. तर त्यामुळे एवढ्या वेळेस आम्ही आरोप ऐकत गेलो, आरोप सहन केले. त्याला जबाबदार कोण आहे तर स्वतः जबाबदार आणि स्वतः शिक्षा घ्या त्याची. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला आनंदाची बाब ही आहे की आत्ता जिकडे शाळा शिफ्ट होणार आहे त्या ठिकाणी मैदानसुद्धा मंजूर झालेलं आहे, आणि जेवढ्या 10वीपर्यंत वर्गखोल्या लागतात त्या सर्व वर्गखोल्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. बाजूलाच एक भूखंड आहे शाळा क्रमांक 93 वरती, आता आपण ते मंजूर पण करून घेतले. G+6 त्या ठिकाणी इमारत बनते. लायब्ररी, लॅबोरेटरी, त्या सगळ्या वाचनालय, ह्या सगळ्या गोष्टीचं इन्क्लुजन करून त्या ठिकाणी त्या इमारतीत G+2चं काम झालेलं आहे ऑलरेडी, आणि पुढच्या वर्षापर्यंत मला असं वाटतं की G+6 पर्यंतचं काम सुद्धा कंप्लीट झालेलं असेल.
त्या सगळ्यांची पूर्तता पुढच्या वर्षी झालेली असेल हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. त्यामुळे कोणत्याही पालकाने या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि बोर्डाची मान्यता ही 9वी पर्यंत कंपल्सरी, 9वीच्या वर्गामध्ये कंपल्सरी आहे आणि आपला वर्ग जो आहे आता 7वी पर्यंत आहे. आपल्याकडे 2 वर्षाचा बफर टाइम आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. आपल्या शाळेची बदनामी करण्यामध्ये जर एखाद्या लोकप्रतिनिधीला आनंद मिळत असेल तर त्यांनी तो आनंद साजरा करावा, कारण करण्यासाठी काही राहिलं नाही. इलेक्शनचं वर्ष आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप करणं हे त्यांचं काम आहे. ठीक आहे, चलो, थँक्यू.